भाजपा उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरेंना 3.5 लाखांचे मताधिक्य, गिरीश महाजन यांचे वक्तव्य। तर प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंचा अर्ज दाखल। याबाबत वृत्त असे की लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज विराट शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या निमित्ताने धुळे शहरात भाजपा महायुतीचे प्रचंड असे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर नाचत गाचत दणदणाट हातात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआयचे झेंडे घेतलेल्या लाखोंचे जनसमुदायाने आग्रा रोडसह परिसर व्यापून गेला। राज तिलक की करो तयारी, आ रहे हैं भगवाधारी, कहो दिल से, बाबासाहेब फिर से, अबकी बार मोदी सरकार अशा विविध प्रकारच्या घोषणाबाजींनी परिसर दणाणून उठला। धुळेकर नागरिकांनी देखील खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना मोठा प्रतिसाद दिला आणि जागोजागी पुष्पहार, फुलगुच्छ देऊन त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले। तर यावेळेस महिला नारी शक्तीने त्यांना विजयासाठी आशीर्वादही दिला। धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भाजपा महायुतीच्या रॅलीने सुरुवात करण्यात आली। उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे संघटन महामंत्री विजय चौधरी, शिवसेनेचे नेते मंत्री दादा भुसे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार मंजुळाताई गावित, बागलांचे आमदार दिलीप बोरसे, प्रतापराव दिगावकर प्रमुख नेते हे सजवलेल्या वाहनावर विराजमान होते। तर ढोल ताशे डीजेच्या गजरात सदर महारॅली धुळ्यातून काढण्यात आली। तर यावेळेस लोकसभा समन्वयक नारायण पाटील, धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, भाजपचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख राम बदाने, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, प्रवक्ते संजय शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, शिवसेनेचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित, धुळे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले, धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, धुळे महानगर प्रमुख संजय वाल्ले, संजय गुजराती, समाधान शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, प्रांतिक सदस्य किरण शिंदे, किरण पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, गणेश जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष सुमित पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख, महानगर प्रमुख संजय सोनवणे, डॉक्टर मनीष जाखटे, उत्तर महाराष्ट्र सचिव प्राची कुलकर्णी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर, प्रदेश सचिव ऍडव्होकेट महेंद्र निळे, उत्तर महाराष्ट्र कोषाध्यक्ष एस.आर. बागुल, जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, राजूबाबा सिरसाट, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नयनाताई दामोदर, शहराध्यक्ष सरलाताई निकम, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप साळवे, महिला आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शोभाताई चव्हाण, जिल्हा महासचिव कुंदन खरात, मधुकर चव्हाण, धुळ्याचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप नाना करपे, प्रतिभाताई चौधरी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर माधुरी बापना, महिला आघाडी अध्यक्षा प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई अहिरराव, धुळे महानगर जिल्हाध्यक्षा वैशालीताई शिरसाट यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हा तालुका कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य यांच्या महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, महानगरपालिकेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती सदस्य, सहकारी संस्था सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने महारॅलीत सहभागी झाले होते।
मालेगाव लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाषजी भामरे यांचा उमेदवारी अर्ज मी या ठिकाणी दाखल केलेला आहे। दादाजी भुसे सोबत आहेत, सर्वच पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आहे, एकनाथजी शिंदेची शिवसेना आहे, मनसे आहे, आरपी आहे, सगळेच सर्व आमचे जे मित्र पक्ष आहेत ते सर्व सोबत या ठिकाणी होते आणि मोठ्या संख्येमध्ये मला वाटतं आजची संख्या ही रेकॉर्ड ब्रेक होती। एवढी मोठी मिरवणूक काढून आम्ही अतिशय गाजर भरलेला आहे। बाबा 14ला उमेदवारी त्यावेळेला 1,32,000 मध्ये निवडून आले, 19ला पुन्हा त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यावेळेला 2,32,000 मध्ये निवडून आले। आता तिसऱ्यांदा सर्व मतदार ठेवलं की यांना 3,32,000 म्हणजे 1-1 लाखाची वाढ प्रत्येक वेळेला त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे आणि याची संख्या बघून हे आज शिक्कामोर्तब झालं की बाबा जवळपास 3.25-3.5 लाख मतांनी या ठिकाणी निवडून येतील। भाऊ किती स्थिती आहे मी उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीतही सांगेल। गेल्या वेळी आपण 8च्या 8 जागा सांगितलं होतं की मी 8च्या 8 जागा निवडून देऊ, म्हणजे नगर, शिर्डी, दिंडोरी, नाशिक, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार अशा 8 जागा आपल्याकडे आहेत। त्या 8च्या 8 जागा मागच्या वेळी आपण निवडून दिलेल्या होत्या। या वेळेला आम्ही आश्वासित केलेलं आहे सर्व नेत्यांनी, सर्व पक्ष नेत्यांनी की आम्ही 8च्या 8 जागा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातून निवडून देऊ। मला वाटतं महाराष्ट्रातली परिस्थिती तशीच राहील, 42+, 43+ आम्ही या ठिकाणी या जागा करू। आपण कोणी काही म्हटलं, किती म्हटलं तरी शेवटी लोकांनी ठरवलेलं आहे, मतदारांनी ठरवलेलं आहे की माननीय मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचं आहे। हे हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे त्या गतीने अतिशय लोक गरिबांच्या योजना असतील सगळ्याच बाबतीमध्ये, मग अगदी विमानतळापासून, रेल्वेपासून, रस्त्यांपासून, इंडस्ट्रीपासून, संरक्षण खात्यापासून
सर्वच बाबतीमध्ये आपण ज्या गतीने पुढे चाललेलो आहोत, त्यामुळे सर्वांचा विश्वास हा मोदीजीवर आहे. विकसित भारताच्या दृष्टीने आपण आपली वाटचाल करत आहोत. आपल्याला देशाला सुपर पॉवर करायचं आहे, महाशक्ती करायचं आहे आणि ते मोदीजीच करू शकतात हा विश्वास सगळ्या मतदारांमुळे असल्यामुळे मोदींना पंतप्रधानपदी सर्वांना बसवायचं आहे. त्यासाठी बाबा भामरे हे मोठ्या मताधिक्याने त्यावेळेला निवडून जातात. रघुवंशीबद्दल मी खरं त्याच्याशी मी बोलणार आहे, त्यांनाही जाऊन भेटणार आहे. मी बहुतेक यानंतर आज नंदुरबारला जाणार आहे. मी फॉर्म भरायला तो त्यावेळेला मोदींची सभा नांदेडला होती, त्यामुळे मला तिथेही जावं लागलं. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता मी इथून पुन्हा लातूरला निघालेलो आहे. लातूरलाही मला जायचं आहे, नंदुरबारलाही मी जाणार आहे. उद्या परवा मी सोलापूर म्हाडामध्येही आहे, साताऱ्यामध्ये पण जातो आहे. अनेक ठिकाणी मला जायचं असतं. पण मला असं वाटतं की नंदुरबारची जागा ही मागच्या वेळी त्याच्या आधी आमच्याकडेच होती. तोही भाजपचा किल्लाच आहे, अतिशय गड आहे आणि रघुवंशींना आम्ही त्या ठिकाणी समजवू. मी एकनाथजी सुद्धा आमचे माननीय मुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा त्यांना समजवतील आणि ते त्यांच्यासोबत आहेत. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि ती जागा मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येईल. सुद्धा 1-2 दिवसामध्ये तोही तिला त्या ठिकाणी सुटेल. निश्चित मला अपेक्षा आहे की 2 दिवसामध्ये उद्या परवापर्यंत नाशिकचा उमेदवार त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू. पण उमेदवार कधी जाहीर झाला तरी मी तुम्हाला पुन्हा सांगेल की नाशिकची जागा ही आम्हीच जिंकू. असं आहे की माध्यमातून निर्णय होईल. मग बाबाजींना दिलं तरी ते आमच्या उमेदवारात येईल किंवा कुठल्या दुसऱ्याला दिलं तरी ते आमच्या उमेदवार. पण मी एक गोष्ट निश्चित सांगतो, निर्वाद सांगतो की नाशिक सुद्धा मी उत्तर महाराष्ट्र नाशिक धरून सांगितलेलं आहे. 8 जागा आमच्या निवडून येतील, त्यात नाशिक सुद्धा आहे. निर्णय काही उद्या कसाही उद्या, पण निश्चित जनमत हे आमच्या बाजूने आहे, मोदीजींच्या बाजूने आहे. नाशिककरता अधिक सुजाण आहेत, त्यांना माहीत आहे काय करायचं काय नाही. नाशिक शहर त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे काही झालं थोडा उशीर जरी झाला तरी नाशिकची जागा ही महायुतीचीच त्या ठिकाणी निवडून येईल. काय शिल्लक आहे मला तुम्ही सांगा, विरोधकांकडे काय राहिलेलं आहे, विरोधकांकडे काय आहे. पण आता ते हेच सांगतील लाट नाही, नाराजी आहे, हे नाराज आहे ते नाराज आहे. पण मला वाटतं की लोकांनी ठरवलेलं आहे, देशातील जनतेने ठरवलं आहे, मतदारांनी ठरवलं आहे की यावेळेला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. 400 क्रॉस करायचे, 400 पार करायचं आहे, स्पष्ट बहुमत त्याला द्यायचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की ज्यावेळेला 4 जूनला निकाल लागेल त्यावेळेला विरोधकांना सुद्धा कळेल की आपण किती खोट्या विश्वामध्ये, किती छोट्या स्वप्नामध्ये वावरत होतो. विश्वास आहे संविधान बदलायचं, हातात एक नवीन आयटम आता निघालेला आहे, नवीन कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. खोट्या बातम्या द्यायच्या, खोट्या बातम्या पेरायच्या, जनतेमध्ये काहीतरी वेगवेगळं काहीतरी पेरायचं आणि अशा दृष्टीने प्रचार करायचा. कारण स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही आहे. पवार साहेबांनी 60 वर्षामध्ये काही केलेलं नाही. हे महाशय आपले ठाकरे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, घराच्या पायरी त्यांनी ओलांडली नाही, मंत्रालयाची पायरी ते चढले नाही आणि आता सांगतायत मुंबई तोडणार आहे, संविधान बदलणार आहे. खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. सर एक प्रश्न असा, माणसं असताना महिलांना दिले ना आपण. मला वाटतं देशामध्ये भारतीय जनता पक्षाने जेवढ्या महिलांना तिकीट दिलं तेवढं कोणी दिलं मला तुम्ही सांगा, तुम्ही संख्या मोजा. अजूनही झालेल्या निवडणुका जेवढ्या कॉन्ट्रीब्युशन जास्त एवढ्या जास्त महिला उमेदवार या भाजपच्याच आहेत. जळगावचं आपलं उदाहरण घ्या खान्देशमधलं, इकडे पवार मॅडम आहेत आपल्या, त्या पण आहेत. आता इकडे शेतकऱ्यांचा प्रश्न होता, कांद्यांचा प्रश्न होता, त्यामुळे शेतकरी नाराज होते. पण परवाच तो प्रश्न आता सुटलेला आहे. आपणही बघाल की मी सांगितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये 8 जागामध्ये त्यात भारतीय पवार सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये भारतीय पवार नाही असा विषय नाही. पण शेवटी लोकांना देशाचा विचार करायचा आहे, लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे. त्यामुळे तुम्ही बघाल की ज्यावेळेला निवडणुकीचा निकाल येईल त्यावेळेला 8 जागा आमच्या उत्तर महाराष्ट्रात निवडून आलेल्या दिसतील. गिरीजी महाजन साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसामध्ये नाशिकचा उमेदवार त्या ठिकाणी महायुतीचा घोषित केला जाईल आणि निश्चितपणे तो प्रचंड मतांनी निवडून येईल. कुठलाही आता येणार नाही. फॉर्म घेणं, फॉर्म भरणं इथपर्यंत ठीक आहे. शेवटी अंतिम तारखेच्या आत आपण त्या ठिकाणी सगळे चर्चा करून मार्ग निघू.